मागच्या एपिसोडमध्ये मुलाने तिच्या मोठ्या बहिणीची होमवर्कची वही कशी फाडली होती आणि त्याच्याशी गच्चीवर बोलत असताना मी पण लहानपणी त्याच्यासारखाच कसा रागीट होतो आणि एका झोपडपट्टीच्या मुलाला दगड भिरकावून मारल्यावर त्याच्या डोळ्याखाली कशी जखम झाली होती हा किस्सा त्याने ऐकल्यावर त्याच्या लक्षात वारच्या पप्पा पण आपल्यासारखे लहानपणी रागीट होते. कदाचित त्याला असं वाटलं असेल आणि पप्पा आणि आपण दोघंही सेलिंग इन द सेम बोट. काय झालं असेल त्याच्या मनात माहीत नाही, पण नंतर तो एकदम मोकळा झाला. मी त्याला सांगितलं, तुला काही बोलायचं नसेल तर आपल्याला काही चर्चा पुढे न्यायचीच नाही, आपण इथं थांबू आणि आपण खाली जाऊ शकतो. पण तो स्वतःहून म्हणाला, नाही पप्पा मला बोलायचं आहे. म्हटलं बोल, लेट अस स्टार्ट. तर त्यांनी एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की पप्पा, मुली ह्या नेहमी सगळ्यांच्या लाडक्या असतात आणि मुलं दोडकी असतात. मी एकदम उडालो. हे मला एकदमच अनपेक्षित होतं. म्हटलं बाबा साकेत, काय झालं, काही अशा घटना सांगू शकशील का? तो म्हटलं, बघा पप्पा, शाळेत मुलांनी होमवर्क नाही केला तर त्यांना टीचर म्हणतात बाकावर उभे राहा. मुलींनी होमवर्क नाही केला तर त्यांना मात्र नुसतं खालीच उभं करायचं सांगतो. असं का? आणि असे त्यांनी शाळेतले कितीतरी किस्से सांगितले की मुलींपेक्षा मुलांना जास्त पनिशमेंट होते, शिक्षा होते, मार बसतो, शिव्या खाव्या लागतात. मी म्हणलो, साकेत तू म्हणतो ते खरं असेल, पण ते त्या बाबतीत मला काही करता येण्यासारखं आहे असं वाटत नाही. नाही पप्पा, मला पण तसं काही म्हणायचं नाही, तुमचं बरोबर आहे. मी म्हटलं, मग साकेत घरामध्ये असं काही घडतं का माझ्याकडून, आईकडून? मग तो बोलू का नको बोलू असा जरा संभ्रमावस्थेत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी त्याला लगेच म्हणलं, साकेत मी इथे तुझा पप्पा म्हणून खरंच बसलो नाही. मला प्रामाणिकपणे समजून घ्यायचे की माझ्या हातनं पण अनवधानाने म्हणा, मुद्दाम म्हणा, घडत असेल तर मी खरंच प्रामाणिकपणे ऐकून घ्यायला उत्सुक आहे. आणि जर का माझं तसं वाटलं की मी खरंच चुकत असेल तर मी कबूल पण करेन, अगदी मोकळ्या मनाने तुला सांगतो. त्यामुळे आज आपण एकमेकांशी अगदी मोकळेपणानं बोलूया. मग त्यांनी मला काही किस्से सांगितले, पप्पा तुमच्याकडनंही कसं दिदीचे जास्त लाड कसे होतात हे त्यांनी मला बरेच उदाहरणं देऊन सांगितलं आणि मी पण ते कबूल केलं. काही काही गोष्टी मला माहिती होत्या तसं मी का घडलं, पण मी उगीच तिथे आर्ग्युमेंट करत बसलो नाही. पण माझ्या एक लक्षात आलं की नॅचरल असं माहीत नाही की पप्पांच्या मुली जास्तच लाडक्या असतात आणि त्याचा असा पण मुलावर परिणाम होईल हे त्या दिवशी माझ्या मुलाबरोबरच्या मिटिंगमध्ये लक्षात आलं. नंतर बोलता बोलता तो पुढे म्हणाला, पप्पा तुम्ही बघितलं का पुण्याला सुद्धा दादा म्हणजे माझे वडील ते सुद्धा श्रद्धाचे, स्मिता, सायली यांचे जेवढे लाड करतात तेवढे मुलांचे कधीच करत नाही. ते कधी पण ऑफिसमधून आले की तू गुंड आहे असंच मला कायम बोलतात. म्हणजे टी व्हीवरती आम्ही छायागीत बघत असतो आणि दीदी काय करते की दादांची गाडीचा हॉर्न वाजला, बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला की लगेच रिमोट घेऊन टी व्हीचं छायागीत बदलून कुठेतरी नाट्यगीत, मराठी भावगीतचा कार्यक्रम लावतो. कारण दादांना हिंदी गाणी आवडत नाही, मग दादा चिडतात. म्हणजे दादांवर शायनिंग मारण्यासाठी दिदी असं खोटं खोटं काहीतरी करते. ते मला आवडत नाही. मला जे आवडतं ते मी बघायचं, त्यात काय. मला त्यावेळेला खूप
हसू येत होतं, पण मी सिरियसली त्याच्याशी सहमत असल्याचं त्याला दाखवत होतो. मग अशा थोडक्यात बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या, त्याचं मन मोकळं झालं, मनात साचलेल्या रागाच्या भावनाचा निचरा झाला. मग मी साकेतला एक गुगली टाकली. साकेत, तू आत्ता जे किस्से सांगितले दादांच्या बाबतीत ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मलासुद्धा दिसतं ते मुलींना जेवढे लाड करतात तेवढे मुलांबद्दल ते का चिडतात मुलांवर सारखे कळत नाही. पण तरीसुद्धा मी तुला एक विचारतो की दादांना आवडणारी मराठी गाणी श्रद्धा लावते आणि शायनिंग मारते असं तू म्हणाला. मग मला एक सांग की दादांना पण आवडतं आणि तुला पण आवडतं असं काही आहे का? तर त्वरित मुलाने उत्तर दिलं, दादांना संस्कृत त्याचे श्लोक फार आवडतात आणि मी सुद्धा संस्कृतची परीक्षा देते. तर दादांचा माझा हा कॉमन आवडीचा विषय आहे. मी तर सांगेन आपण एक प्रयोग करूया की तू दादांना, आम्ही कोल्हापूरला राहत होतो आणि दादा त्याचे पुण्याला राहत होते. दादांना एक तू पत्र टाक की मी अशी अशी संस्कृतची स्कॉलरशिपची परीक्षा देतो आहे, त्यात अमुक अमुक श्लोक आहेत, असं काय काय लिह तुला काय पाहिजे ते, आणि आपण दादांचा प्रतिसाद कसा आहे तो बघूया. पण त्याला आधीच सांगितलं की बाबा दादांचा प्रतिसाद एखाद्याला काहीच येणार नाही, एखाद्याला ते कामात असतील तर पत्राचं उत्तर पण येणार नाही. तर तू मनाची तयारी ठेव. मलाही माहीत नाही दादा कसे वागतील. तर ओके पप्पा, आपण डन करूया. पण त्यांनी दादांना म्हणजे माझ्या वडिलांना पत्र टाकलं, मी संस्कृतच्या परीक्षेला बसतोय वगैरे वगैरे. आणि 4 का 5 दिवसात, त्यावेळेला तर काय व्हॉट्सॲप ईमेल नव्हतं, 4 का 5 दिवसात कुरिअर थ्रू संस्कृतचे श्लोक 4-5 पुस्तकं हे ते पार्सल आलं. ते बघितल्यावर साकेत काय खुश झाला, बापरे. मग त्याच्या मनातल्या बऱ्याच भावनांचा, रागीत निगेटिव्ह भावनांचा चांगला छानपैकी निचरा झाल्यावर आज या घटनेकडे पाहताना मी विचार करतोय की ह्यात मी काय साधलं. आता आज 17वं वर्ष माझं चालू आहे. तर मी आपलं एक बॅलन्स शीट मांडतो. मी जर का हा मुला मुलींमधला भांडणाचा किस्सा मिलिटरीमन होऊन सोडवला असता, मिलिटरीसारखी शिस्त घरात राबवली असती, तर त्याचे परिणाम काय झाले असते. आणि डिप्लोमॅटिक पद्धतीनं मी जो ह्या भांडणाचा गुंता सोडवला त्यांनी मला काय फायदा झाला. मला वाटतं हे काही एक्सप्लेन करण्याची गरजच नाही. मला वाटतं कुठलेही निगेटिव्ह नकारात्मक प्रसंग ज्या वेळेला घडतात त्यावेळेला भावनेच्या भरात काहीतरी कृती करण्यापेक्षा त्यावेळेला गप्प बसून एक 2-3 दिवसांनी भावनेचा आपल्या मनातला निचरा झाल्यावर आपलं बुद्धी काम करायला लागते आणि मग आपल्याला नक्कीच काही ना काही मार्ग दिसतो. आणि मला जाता जाता एक गोष्ट आणखीन लक्षात येते की हा जो माझ्या मुलीच्या तिघांमध्ये किस्सा घडला, याच्यातून मुलांकडे पण एक चांगला संस्कार पास ऑन झाला. किंवा कशी डिप्लोमसी केली की कसे मार्ग दिसतात, कुणाला एकमेकांना दुखावण्यापेक्षा हेच डिप्लोमसी कशी चांगली राबवता येते. बिझनेसमध्ये सुद्धा आपण काय किंवा करिअरमध्ये जॉब करताना काय सगळीकडे आपल्याला डिप्लोमसीचा उपयोग होतच होतो. हा पण एक प्रकारचा मुलांवर केलेला संस्कारच नाही का. जर का मी मिलिटरीमनसारखा वागलो असतो तर तो संस्कार वेगळा झाला असता. त्यामुळं प्रत्येकानेच हा विचार करायला हवा. थँक्यू.